अमेरिकेतल्या टेरिफ वॉरचा फटका हा कोकणातून निर्यात होणाऱ्या माशावरती या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो आहे। मत्स्य उत्पादन जे निर्यात होतं त्याच्यामध्ये 40% या ठिकाणी घट आलेली पाहायला मिळते आहे। नेमकी ही घट का आली आहे याची ही कारणं आपण आज TV9 वेब एक्सप्लेनरमधून पाहणार आहोत। नमस्कार, मी मनोज लेले। कोकणातून मोठ्या पद्धतीने या ठिकाणी माशाची निर्यात जी आहे ती अमेरिकेत होत असते। खास करून कोळंबी हा माशाचा प्रकार अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होतो। मात्र सध्या अमेरिकेनं भारतावरती भारतातून जी निर्यात होते त्या निर्यातीवरती या ठिकाणी टेरिफ लावलेला पाहायला मिळतोय। हा टेरिफ माशांच्या निर्यातीवरती सुद्धा लावलेला पाहायला मिळतो आहे आणि जवळपास 50% हा टेरिफ या ठिकाणी लावण्यात आलेला पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे सध्या निर्यातीवरती या टेरिफ वॉरचा परिणाम झालेला पाहायला मिळतो आहे। कोकणातून जी अमेरिकेमध्ये माशाची निर्यात होते त्याच्यामध्ये या निर्यातीमध्ये जवळपास 40% या ठिकाणी घट आलेली पाहायला मिळते आहे। खास करून कोळंबी या माशाच्या प्रकारात सुद्धा या ठिकाणी घट आलेली पाहायला मिळते आहे। एकंदरीत जर बघितलं तर जवळपास 50%हून अधिक कर जो आहे तो या ठिकाणी लावला गेलेला आहे माशावरती आणि त्यामुळे जो निर्यात होणारा मासा आहे त्याच्यावरती सुद्धा मोठी वाढ जी आहे ती अमेरिकेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे जी टेरिफ लावलेला आहे तो टेरिफ निर्यातदारांकडून वसूल करायचा की अमेरिकेतल्या जनतेकडून याबद्दल सध्या संभ्रम असलेला पाहायला मिळतोय आणि यामधून सध्या वाद उभा राहिलेला पाहायला मिळतोय। मात्र एकंदरीतच या निर्यातीचा परिणाम जो आहे तो स्थानिक बाजारामधल्या माशाच्या दरावरती सुद्धा झालेला पाहायला मिळतो आहे। माशांचे दर जे आहेत ते जवळपास 20% या ठिकाणी उतरलेले पाहायला मिळतात। जर कोळंबीचा विचार केला तर जवळपास 400 ते 500 रुपये किलो असा स्थानिक बाजारामध्ये या कोळंबीचा रेट होता। मात्र निर्यात या ठिकाणी घटल्यामुळे कोळंबीचे रेट सुद्धा या ठिकाणी कमी आलेले पाहायला मिळतात। सध्या ही कोळंबी 250 ते 300 रुपये किलो एवढ्या दराने या ठिकाणी विकली जाते आहे। एकंदरीतच या टेरिफ धोरणावरती निर्णय करण्यासाठी सध्या सरकारकडून सुद्धा या ठिकाणी प्रयत्न सुरू झालेले पाहायला मिळतात आणि जी वाढीव मत्स्य उद्योगावरती लावलेली टेरिफ आहे तो कमी कसा केला जाईल या दृष्टीने सुद्धा सरकारकडून सुद्धा प्रयत्न करताना या ठिकाणी हालचाली होताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।